नमस्कार. आपण सर्वांचं माझ्या YouTube प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर आज एकंदरीत आपण सीताफळामध्ये आगाप बहार म्हणजेच लवकर बहार पकडून आपण मार्केट्समध्ये लवकर आपला सीताफळ कसं उपलब्ध होईल आणि त्याच्या माध्यमातून आपलं चांगला उत्पादन कसं भेटेल त्या गोष्टी संदर्भात बघणार आहोत. मुळातच सीताफळ हे कोरडवाहू पीक आहे आणि नॅचरली पाहायला गेलं तर सीताफळाचा बहार हा आपण जून जुलैमध्ये घेत असतो. साधारण जून जुलैमध्ये फ्लॉवरिंग झाल्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यापर्यंत आपले मार्केटमध्ये सीताफळ चालू असतात. पण शक्यतो नैसर्गिक बहारामध्ये काय तोटे असतात? तर नैसर्गिक बहारामध्ये पूर्ण महाराष्ट्रभरातील सीताफळ सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यामध्ये आवक मार्केटमध्ये जास्त होत असते आणि त्याच्यामुळे बरेचसे सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना पाहिजे तेवढा दर भेटत नसतो. मग त्याच्यावरती एक प्रयोग म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ संशोधनाअंती असा निष्कर्ष काढण्यात आलाय की सीताफळामध्ये देखील आपण आगाप बहार घेऊ शकतो. पण मुळातच सीताफळाचा बहार नैसर्गिक जून जुलैमध्ये घेत असल्यामुळे आणि त्याचबरोबर सीताफळाचा बहार घेताना हवामान असेल, आर्द्रता असेल आणि त्याचबरोबर इतर गोष्टी गरजेच्या असतात. मग शक्यतो सीताफळाचं हवामान पाहायला गेलं तर सीताफळ शक्यतो 30 डिग्री सेंटीग्रेड आपल्या बागेतलं तापमान असेल कमी, त्याचबरोबर बागेमधली जी आर्द्रता आहे त्या 80% वरती असेल तर आपल्याला बहार घ्यायला सोयीस्कर जातं. पण आगाप बहार जर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या असतात? तर तसं पाहायला गेलं तर लवकर बहाराचं व्यवस्थापन आपल्याला सीताफळ पिकामध्ये करायचं असेल तर फेब्रुवारीच्या 15 तारखेपर्यंत आपल्या बागेमधली जी सीताफळ असतील ते सीताफळाचं कटिंग करून घ्यायचं, छाटणी करून घ्यायचंय. त्याचबरोबर सीताफळाच्या झाडावरती जी जुना रोगट फांद्या असतील, काळी सीताफळ असतील किंवा जे इतर अपायग्रस्त फांद्या असतील तर त्या शक्यतो कट करून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर छाटणी व्यवस्थापनाबरोबर अन्नद्रव्य व्यवस्थापन सुद्धा त्या सीताफळाच्या बागेमध्ये करणं गरजेचं असतं. आणि त्याच्यामध्ये प्रति झाडाला साधारण 25 ते 30 किलो शेणखत असेल, त्याचबरोबर 250 ग्रॅम नत्र असेल, 125 ग्रॅम स्फुरद आणि 125 ग्रॅम पालाश आणि त्याचबरोबर दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची मात्रा सुद्धा प्रत्येक झाडाला समतोल प्रमाणात द्यावी, की जेणेकरून भविष्यामध्ये जो अन्नद्रव्याची क्षमता आहे त्या झाडाची चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल. मग आगाप बहार व्यवस्थापन करत असताना 15 फेब्रुवारीपर्यंत छाटणी उरकून घ्यायची. 15 फेब्रुवारी नंतर पहिलं पाणी द्यायचं आणि पहिलं पाणी दिल्यानंतर बरोबर 15 मार्चपर्यंत आपल्याला नवीन पालवी फुटू लागते आणि त्या नवीन पालवीबरोबर नवीन फुलकळी सुद्धा येत असते. पण 15 फेब्रुवारीच्या दरम्यान ज्यावेळेस आपण पहिलं पाणी सोडत असतो, त्याच वेळी ज्यावेळेस आपण छाटणी अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असतो, त्याचबरोबर आपल्या प्लॉटमध्ये झाडाच्या 2 वळीमध्ये एक हलकी मशागत करून त्याच्यामध्ये वेगवेगळे आंतरपीक लावायचे आहेत. मग ते कोणते आंतरपीक आहेत? तर त्याच्यामध्ये तुम्ही ज्वारीचं आंतरपीक लावू शकता, बाजरीचं आंतरपीक लावू शकता, ताग, दहीच्या, हिरवळीची खतं लावू शकता किंवा जे इतर लहान जे की सीताफळापेक्षा जास्त उंचल्या जाणार नाहीत. शक्यतो अशी आंतरपिकं बरोबर 2 वळीच्या मध्ये आपल्याला लावून घ्यायची आहे. आणि ही आंतरपिकं का लावायची आहेत? तर त्याचे फायदे आहेत, की आपल्या प्लॉटमध्ये, आपल्या बागेमध्ये जे सीताफळाला गरजेचं असणारं जे तापमान असेल, सीताफळाला गरजेचं असणारी जी आर्द्रता असेल, ती मेंटेन होण्यासाठी. मग जर आंतरपिकं आपण त्याच्यामध्ये जर बाजरी लावली, तर साधारण बाजरी लावल्यानंतर जी सीताफळाला 15 मार्चच्या दरम्यान आपल्याला जी नवीन पालवी येणार आहे, त्या नवीन पालवीबरोबर जी नवीन फुलकळी येणार आहे, त्यावेळेस ज्यावेळेस ती फुलकळी बाहेर पडत असते आणि त्या फुलकळीचं पॉलिनेशन आणि पुढं फळाचं सेटिंग होण्यासाठी आपल्या बागेमध्ये साधारण 30 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा कमी तापमान आणि 80% पेक्षा जास्त आर्द्रता असेल तर आपल्याला जास्त प्रमाणात त्या फुलकळीचं फळामध्ये रूपांतर झालेलं दिसून येतं. आणि त्याच्यासाठीच आपल्याला 2 वळीमध्ये बाजरी असेल, ज्वारी असेल, ताग असेल, दहीचे असेल, याच्यापैकी कोणतंही एक आंतरपीक तुम्ही लावू शकता. आणि साधारण 15 मार्च ते 30 मार्चपर्यंत चांगल्या पद्धतीने फुलकळी येऊन फळांचं सेटिंग झाल्यानंतर जे आपण बागेच्या मध्ये आंतरपीक लावलेलं असते ते आंतरपीक काढून झाडाच्या ओळीमध्ये अंतरू शकता, जेणेकरून भविष्यामध्ये जे लागणारं पाणी असेल किंवा जे होणारं बाष्पीभवन आहे ते चांगल्या पद्धतीने आपण रोखू शकतो आणि त्याचबरोबर ते कुजल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये इनडायरेक्टली सेंद्रिय कर्ब सुद्धा वाढणार आहे. पण आगाप बहार घेण्यासाठी त्याच्यामध्ये जोखीम सुद्धा भरपूर आहेत. तर त्याच्यामधली पहिली जी जोखीम आहे, मुळातच आपल्या भागातील जे तापमान असते मार्च एप्रिल महिन्यामधलं पूर्ण उन्हाळा असतं आणि त्या उन्हाळ्यामध्ये जर आगाप बहार घ्यायचं म्हटलं तर आंतरपीक लावून देखील सुद्धा जर आपलं बहाराचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने जर झालं नाही तर तो बहार आपला सपशेल फेल जाणार आहे.
आणि त्याचबरोबर नवीन पालवी आल्यामुळे जो जूनमध्ये नैसर्गिकरित्या आपण बहार घेत असतो, तो बहारसुद्धा आपल्याला त्याच्यामुळे घेता येणार नाही. त्याचबरोबर ह्या बहारामध्ये जोखीम दुसरी आहे, की आपल्याकडे पाण्याची रिक्वायरमेंट जास्त असेल, पाण्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होत असेल, तर शक्यतो अशा शेतकऱ्यांनी आगाप बहार छाटणीचं नियोजन करायचं आहे. तर एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांना आगाप बहार छाटणीचं व्यवस्थापन जर करायचं असेल, तर तुम्ही डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ज्याही शेतकरी बांधवांच्या सीताफळाची बाग असेल, मग त्या सीताफळामध्ये आपली बाळानगर व्हरायटी असेल किंवा फुले पुरंदर व्हरायटी असेल किंवा जे इतर कोणतेही सीताफळामधले वाण असतील, तर त्याचं अगदी छाटणीच्या व्यवस्थापनपासून ते अगदी काढणीपर्यंतचं सखोल मार्गदर्शन माझ्यामार्फत होत असतं. तर एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांना असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.